ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या वतीने आयोजित केलेले ग्लोबल्स फार्मर कृषी प्रदर्शन आज सुरू झाले। या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी लावली। या कृषी प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे मांडलेले स्टॉल अतिशय आकर्षक होते। शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गांनी समाधान व्यक्त केले। हे कृषी विज्ञान केंद्र गेले 5 वर्ष शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारचे कृषी प्रदर्शन भरून शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती मिळवून देत असल्यामुळे शेतकरी वर्गाचा आनंद द्विगुणित होताना पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स। काही टाइम झाला का याच्या मार्केटचे पुण्यात काही मार्केटचे टाइम आम्हाला 2 काम शिकला पाहिजे कृषीमध्ये। एक ते उत्पादन असावे जे मार्केट या लोकांची आवश्यकता असावे और काही टाइप असला पाहिजे। तर शेतकरी यामध्ये जास्त सोयाबीन ते पण पॅकिंग करून तेलांचं विक्री मसाले पण काही आपल्या यांना आपली टेक्नॉलॉजी दिली आणि यांनी स्वतः जाऊन ट्रेनिंग घेऊन यांनी सुद्धा स्वतःचा ब्रँड करून मार्केटिंग करून आता ते सुद्धा आपण लोकांना पुढच्या वर्षापर्यंत रेडी असेल। मागाशी मी म्हणालो ना महिलांना तुम्ही सांगितलं ते हे जे आपलं जे आता समजा ग्रामोन्नती मंडळ आपला स्टॉल आहे, हे जे आपण जे प्रोडक्ट करतोय हे आपले जेवढे काय आता मॉल आहे समजा नारायणगाव, जुन्नर या ठिकाणी आपण त्याचं एक ठेवलेलं आहे का त्याच्या मॉलमध्ये म्हणजे आपण काय करतो की आता हे एंटरप्रेनर जे आहेत समजा आर्यंत आहे त्याच्यामध्ये आपल्या मॉलमध्ये तो आहे हो हो हे काही प्रोडक्ट ठेवलेले आहेत। आता याच्यातला आपण तो पण हे करतोय आपण इथं स्वतः नारायणगावमध्ये विक्री करतो। मॉलमध्ये हां मॉलमध्ये पण ठेवतोय, स्टॉलमध्ये पण आपलं स्टॉल आहे आणि पुण्यात पण आपण पाठवतोय आपले जे काही पुण्यात पण हे करतो। आपल्या इथं हे पण आपण सोयाबीन पासून पण आहे तो खूप ते पण केलं याचं पण आपण पेरू माहिती आहे ना ताइवान का है, ताइवान जाते उसकी फॅमिली पॅक इनपुट काढून याच्या से कितना मिळणार त्याच्या गणित त्याच्या गणित समोर आलं पाहिजे। जिल्हा परिषदेचा कृषी विभाग लोकांचे आहे। आमदार साहेब एकच वाढेल एक छोटीशी वाडी काय करू शकते जे कृषी उत्पादन शेतकऱ्यांचे वैशिष्ट्य 265चा ऊस आहे सोडवेचा आहे 110 टन त्यांनी काढलेले होते एकरी विकास चव्हाण म्हणून आहे। ही चिंच आहे ही प्रतिष्ठान ही आपली पारुंड्याची आहे त्याच्या आणि आपल्याकडे रब्बीमध्ये बटाटा होतो, फुकराज ज्योती वगैरे खरीपमध्ये होतात। या भागामध्ये आपण रब्बीमध्ये फुकराज त्याच्यामध्ये हे जे आहे पॅशन फ्रूट याचा ज्यूस आणि इतकी फळं येतात ना ऑरेंज ज्यूस येतं ना आणि असं वाढतं मोसंबीच्या ठाणे जिल्ह्यामध्ये हे सुद्धा आमच्या इथं गावात
बघा. काहींच्या गावचा आहे परंतु एकच शेतकरी असा आहे की ते 12 महिने लवकर येतो परंतु आपलं जे नामांकन करायचे जुन्नर आपण शुगर हार्टला अँटीऑक्सिडंट सर एक मिनिट आता धरा एक मिनिट तुम्ही माहिती सांगा तुम्ही हार्टला किती सांगा मॅडम एक हा घ्या सर एक मिनिट समोर गेल्या वर्षी तो 200 रुपये किलो गेला सर आपण तिकडे पुण्याला आणलं सेंद्रिय स्वतःची शेती होय ॲपल बोरं कुठली और आज मार्केट में डिमांड भी है कि लोग खाते हैं ये जुन्नर ऑल इन वन है। आप देखो सब वैरायटी आपको मिलेगी। आपको क्या चाहिए, स्ट्रॉबेरी चाहिए, पाउडर चाहिए, जुन्नर में आ जाओ, इधर स्ट्रॉबेरी पावडर पण करतोय आता करते आपण, द्राक्ष आहे, सर्व काही हा एक मिनिट समोर बघा आपण सर हा सर एक आपल्यावर आतमध्ये व्हाईट नको लाल जांभळा टोटल ऑर्गॅनिक आहे ते याला थोडा याची नोंद घ्या. सांगतो त्यांच्या बाहेर बरोबर नाही दादा म्हणतील बाहेर काय सर प्लीज 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 सर समोर प्लीज कोण माहिती बिती सांगा सांगा काय लागतं प्रतिमा पूजनानंतर दीप प्रज्वलन आपल्या शुभार्थ संपन्न होते. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्याच्या कीर्ती जगामध्ये, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्याच्या कीर्ती जगामध्ये, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या आता ऐसे गुरुवर्य नाना बोले नाही. त्या गुरुवर्य नानांनी स्वातंत्र्याच्या काळामध्ये ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी खऱ्या अर्थाने तन मन धन अर्पून आपली या ग्रामोन्नती मंडळाच्या माध्यमातून स्थापना
ज्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन